कमलाकर, ए कमल्या, किती, ए कमल्या, दरवाजा उघड, दरवाजा उघड. हा, अरे काय डोक्याला हात लावून बसलाय? लोक गावाला चालली, लोकांना बॅगा बॅगा भरली आणि तू डोक्याला हात लावून बसलाय. अरे काय डोक्याला हात लावून बसलाय? चल लवकर गावाला. अरे लोक निघाली, लोकांच्या गाड्या पण सुटल्या. अरे काय करतो अजून डोक्याला हात लावून? हो काय करणार, आमच्याशी सुट्टी देत नाही ना, मग कसं येणार गावाला? नाही तर मी आलो असतो ना, सुट्टी असती तर. शेठ सुट्टी देत नाही ना, बरोबर आहे, त्याचं पण म्हणणं बरोबर आहे. परंतु काय माहिती आहे, आपला वर्षातला शिमगा आहे ना एकदा येतो. गणपती आणि शिमगा हे कोकणी लोकांचा मेन सण आहे. त्या सणाला माणसाने जावं. आणि कसं माहिती आहे, कोकणी लोक आतुरतेने जातात. मग तू असं डोक्याला हात लावून बसलास तर विचार करून पुढचं कसं होणार? बोलता तो बरोबर आहे, माझं पण मन नाही राहणार इकडं. यायला पाहिजे गावाला, पालखी मला पण घ्यायची खांद्यावरती. पण शेठ आमचा सुट्टी देत नाही ना. शेठनी सुट्टी दिली तर मी येतो लगेच. मी काय म्हणतो, तू असं नाराज होऊ नको. काय पण ते शेठला त्याला बोल, त्याला रिक्वेस्ट कर, त्याला सांग आम्हाला 2 दिवस सुट्टी द्या म्हणून. बघ शेठ काय ऐकला तर ऐकला, नाही ऐकला तर फाट्यावर मार. अरे आपल्या अशा नोकऱ्या भरपूर भेटतात. हा तुला मी एक सल्ला देतोय. अरे कसं कोकणी माणसाला शेमग्याला ना गणपती जावा, हा मला वाटतं. तुला कसं वाटतं बघ? हो दादा, मला मग वाटतं की आपल्या घरात वर्षान पालखी येते. मला मग वाटतं की आपल्या खांद्यावरती आपली पालखी नाचवावी. बरोबर. पण काय करणार, शेठ ऐकत नाही ना. शेठने ऐकलं नसतं तर मी आता निघालो असतो. हो हो, शेठ आपला पोटाला बघायला पाहिजे नाही असं नाही, पण वर्षाचा शिमगा आपला एकदा येतो ना. आणि ह्या वर्षी आपल्या गावचा मोठा जल्लोष आहे, आपलं जायला नको. अरे पालखी खांद्यावर नाचवायला नको. अरे तू आलास तर आम्हाला पण मजा येईल. हो दादा, मला पण इथे राहावं नाही, माझं पण मन धडपडल. मग काम करतो, तुमचा फोन द्या, आता शेठला बोलतो. घे फोन, घे माझा आणि शेठला फोन लाव. सांग त्याला सुट्टी मला 2 दिवसात दे. नाही दिला ना फाट्यावर मार त्याला, सरळ फाट्या मार. तुमच्या नोकरीला मी सोडतो. मला हॅलो, शेठ कमलाकर बोलतोय. मला आता शिंग्याला गावी जायचं आहे. आमच्या वर्षान घरात देव येणार आहे, मला सुट्टी पाहिजे. काय म्हणतो, सुट्टी भेटणार नाही? चालेल, मग मी पण कामावरती येणार नाही. मी पण चाललो माझ्या कोकणात, माझ्या देवाशी. हा नाही येणार, तुमच्या कामाला मी फाट्यावर मारतो. अरे वा, चांगलं काम केलास. वा, चल मग बॅग भर, चल गावाला लवकर. बॅग काय भरलेली जाईल. चल मग उठ, तू पण बॅग, मी पण बॅग घेतो. चला गावाला, चला गावाला चाललो आपण.